काश्मीरमध्ये आता पाकिस्तान विरोधात मोठी संतापाची लाट उसळलेली आहे। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्याच्या निषेधार्थ आता कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे। पहलगाममध्ये स्थानिकांनी हा कॅन्डल मार्च काढलेला आहे। सोबतच बारामुल्लामधल्या स्थानिकांकडून सुद्धा या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। आणि आपण सध्या ही जी दृश्य पाहतो आहोत ती श्रीनगरमधल्या उच्चस्तरीय बैठकीची दृश्य आहेत। स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या बैठकीसाठी उपस्थित होते आणि तातडीने अमित शहांनी सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना, सुरक्षा दलांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बोलावलेलं होतं। या बैठकीच्या अनुषंगाने ही बैठक घेतली, आढावा घेतला सगळ्या सुरक्षा यंत्रणांच्या अनुषंगाने आणि पुढच्या ज्या काही कारवाईच्या दृष्टीने पावलं उचलायची आहेत त्या अनुषंगाने सुद्धा ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत काश्मीरमधली, ज्या वेळेला काश्मीरमधले जे नागरिक आहेत ते सुद्धा आता पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करतायत, निषेध करतायत या दहशतवादी हल्ल्याचा। या हल्ल्यामध्ये अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतीये। अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही, मात्र महाराष्ट्रातल्या 2 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।